मिट्टी से जुड़ी मेहनत, खेतों में बीतता जीवन। किसान हर दिन सोचता है घर चलता रहे, आज भी और कल भी। मौसम बदलते हैं, फसलें बदलती हैं, खेती के साथ साथ घर की जिम्मेदारियां भी चलती रहती हैं। भविष्य की इन्हीं जिम्मेदारियों को पूरा करती है एनपीएस, जो किसानों के कल को नया भरोसा और पेंशन की पक्की गारंटी देती है। एनपीएस भारत सरकार के अंतर्गत पीएफआरडीए के द्वारा एक विनियमित योजना है जो किसानों के लिए बुढ़ापे में पेंशन सुनिश्चित करती है। एनपीएस खाता खोलने के लिए अपने नजदीकी सीएससी से संपर्क करें या 1800-110708 पर कॉल करें। पेंशन की पक्की गारंटी के लिए एनपीएस जरूरी है। अमेरिका आणि इराण यांच्यातल्या युद्धात अमेरिकन लष्कराला मोठं नुकसान सोसावं लागतंय। आतापर्यंत इराणनं अमेरिकेचे 12 ड्रोन आणि 16 लष्करी विमानं पाडली आहेत। यात अन्य 4 विमानांचाही समावेश आहे, तर एका F-35 या लढाऊ विमानाचंही मोठं नुकसान झालंय। त्यामुळे या युद्धात आतापर्यंत डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेचं मोठं नुकसान झालंय। अमेरिकेचे नष्ट झालेले सगळे ड्रोन हे MQ-9 रिपर प्रकारचे सशस्त्र ड्रोन होते। या ड्रोनचा वापर इराण आणि पश्चिम आशियातील इतर शत्रू राष्ट्रांविरोधात वारंवार केला जायचा। रिपर ड्रोन हेलफायर क्षेपणास्त्रांनी सुसज्ज असून ते सलग 27 तास उड्डाण करून शत्रूच्या लक्ष्यांवर हल्ला करू शकतात। इराणच्या हवाई संरक्षण आणि क्षेपणास्त्र प्रणालीने हे 12 ड्रोन पाडले। प्रत्येक रिपर ड्रोनची किंमत ही अंदाजे 220 कोटी आहे। हे ड्रोन इराणच्या क्षेपणास्त्र तळांवर आणि रेव्होल्युशनरी गार्ड्सच्या छावण्यांवर हल्ला करण्यासाठी पाठवण्यात आले होते। ही लढाऊ विमानं गमावल्यामुळे अमेरिकेला आता मोठं नुकसान सोसावं लागतंय। तर कुवेतच्या हवाई दलानं चुकून केलेल्या गोळीबारात 3 F-15 लढाऊ विमानं पाडली। ती इराण मोहिमेवर होती। कुवेतनं त्यांना शत्रू समजून त्यांच्यावर क्षेपणास्त्र डागली। F-15 हे एक जुनं पण अत्यंत शक्तिशाली अमेरिकन लढाऊ विमान आहे। ते हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आणि बॉम्ब वाहून नेऊ शकतं। यात 3ही वैमानिक ठार झाले। चौथं विमान KC-135 स्ट्रॅटो टँकर होतं, जे हवेतच इतर विमानांना इंधन भरणारे टँकर आहे। इराकवर इंधन भरताना ते कोसळलं। या विमानात 6 कर्मचारी होते आणि त्या सगळ्यांचा मृत्यू झाला। KC-135 हे विमान अत्यंत महत्वाचं आहे, कारण त्याशिवाय F-15 आणि F-35 सारखी विमानं लांब पल्ल्याच्या मोहिमा पार करू शकत नाहीत। दरम्यान या 16 विमानांच्या नुकसानीमुळे अमेरिकेचं अंदाजे 4000 कोटींचं थेट नुकसान झालंय। ड्रोनची सहजपणे दुरुस्ती करता येते, पण F-15 आणि KC-135 सारख्या विमानांना आणि त्यांच्या वैमानिकांना प्रशिक्षण देण्यासाठी अनेक वर्ष लागतात। तज्ज्ञांच्या मते जर हे युद्ध दीर्घकाळ चाललं तर अमेरिकेला आणखी विमानं आणि सैनिक गमवावे लागू शकतात। आता पाहूयात लष्करी आणि जीवितहानी अमेरिकेची किती झाली आहे। सैनिक अमेरिकेचे आतापर्यंत किमान 13 सैनिक शहीद झाले आहेत। त्यापैकी 7 प्रत्यक्ष युद्धात मारले गेले आहेत आणि तसंच कुवेत आणि इराक सारख्या देशातील अमेरिकन तळांवर झालेल्या हल्ल्यांमध्ये अनेक सेवा सदस्य जखमी झाले आहेत। मध्य पूर्वेतील विविध तळांवर झालेल्या इराणच्या प्रतिहल्ल्यांमध्ये जवळपास 200 अमेरिकन सैनिक जखमी झाल्याची नोंद आहे। मध्य पूर्वेतील अमेरिकेच्या किमान 17 लष्करी तळांचं नुकसान झालंय। यामध्ये बहरीन, कतार, कुवेत आणि जॉर्डन इथल्या तळांचा समावेश आहे। पेंटागॉनच्या अहवालानुसार युद्धाच्या पहिल्या 6 दिवसातच अमेरिकेला $11.3 अब्ज खर्च आलाय। सरासरी दररोज $2 अब्ज फक्त शस्त्रास्त्रांवर खर्च होत आणि त्यामुळेच हे युद्ध जितकं दीर्घकाळ चालेल तितकाच तोटा हा अमेरिकेला सहन करावा लागतोय। याविषयी तुम्हाला काय वाटतंय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका।